कंप्लीट. येस पंचांचं डिस्कस असणार आहे. तिन्ही पंच एकत्र येत आहेत. डिस्कस असणार आहे की इथून जर पाहिलं तर फलंदाजाला रन्स देण्यात येईल की नाही. येस जो पंचाचा डिसिजन असेल तो फायनल डिसिजन असणार आहे, लक्षात असू द्या. तर आपण पाहतोय 3 पंचांनी चर्चा केली आणि त्यानंतर आपण पाहतोय मुख्य पंच आपल्या जागेवर जातील आणि डिसिजन येतील. येस स्कोर नाही आहे. येस स्कोर नाही आहे. इथून आपण पाहू शकतायत आपण पाहू शकतायत इथे ऑनफिल्ड डिसिजन असणार आहे. कॅमेरा जो लाईट मुळे आपला बंद होता त्या कारणास्तव आपण कॅमेरा कॅचअप केलेला नाही. ऑनफिल्ड जो डिसिजन असणार आहे तो तुम्हाला मान्य करावा लागेल. लाईट गेलेली कॅमेरा बंद होता. धन्यवाद. इथून आपण पाहतोय धावसंख्या आतापर्यंत चेंडू जर पाहिलं तर 3 चेंडू झालेत. 15 धावा स्कोर कार्डवर आहेत. 3 चेंडू बाकी आहेत. या षटकातील गणेश पुन्हा एकदा सज्ज असेल पुढचा चेंडू घेऊन. यावेळेस आडव्या बॅटने केलाय प्रहार, परंतु विकेट जाण्याची दाट शक्यता आणि विकेट आलाय प्रशांत बाद. बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनीष आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर दर्शन आणि मनीषची जोडी आपण जी महत्वाची जोडी असेल SSC पासळ संघाकडून. इथून जर पाहिलं तर चौकार येईल. 4 धावा आणि 4 धाव्याच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 19 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. धन्यवाद. 19 धावा स्कोर कार्डवर या षटकातील जर पाहिलं तर शेवटचा चेंडू फुल टॉस चेंडू आहे. आक्रमण केलाय परंतु इथे मात्र आपण पाहू शकता गडी बाद. दर्शन रन आउटच्या रूपाने इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मिस्टर गोपाल येतोय शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी. इथून आपण पाहतोय पुढचा चेंडू असेल. यावेळेस चेंडू टॉस केला होता परंतु रन आउट च्या रूपाने गडी बाद होईल. आणखीन मनीष या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथून आपण पाहतोय पुढचा चेंडू. ओहो क्रॉस बॅट, परंतु यावेळेस काय घडलंय नक्कीच आपण पाहू शकता. बॉक्स विकेटच्या रूपाने आणखीन एक गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय.
6 गडी बाद झालेत आतापर्यंत SSC पास्तळ संघाचे. पाहायला मिळेल. पास्तळ संघ ज्या पद्धतीने आज बॅटिंग करताना पाहायला मिळाले दर्शन आणि नक्कीच आपण पाहिलं प्रथम रुपेशची जोडी. रुपेश बाद झाल्यानंतर थोडीशी संघ अडचणीत आपल्याला पाहायला मिळाला. इथून जर पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी चांगली होती परंतु गॅदर झाला नाही. चेंडूवर मिळेल फक्त सिंगल रन्स. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते 21 रन्स. 21 धावा झाल्यात. पण एकदा पुढचा चेंडू षटकातील. यावेळेस अगदी बाहेरचा चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न केला परंतु छेडछाड केली या चेंडूवर आणि बाद. थँक्यू. फिल्डर मैदानाच्या आतमध्ये असेल, बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि चेंडूचा खेळ जर पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. प्रशांत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून जर पाहिलं तर 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येस, 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ओहो, समोरच्या दिशेने आक्रमण, चौकार आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या होते 25 धावा. 26 धावांचं लक्ष असणार आहे. चला फिल्डिंग सजवून घ्यायचे. सलामीचे फलंदाज मैदानाचा ताबा घ्या. आपण इथून आपण पाहतोय जिंकण्यासाठी लक्ष असेल. अगदी 26 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. लो स्कोरिंग मॅच आजच्या दिवसातील लो स्कोर आपण पाहू शकतायत. कारण या आधीचा लो स्कोर होता 28 धावांचा परंतु आता मात्र आपण पाहू शकतोय 25 धावा झाल्यात. 26 धावांचा हा लक्ष असणार आहे. तर जितेन आलाय आणि गोपाल आपल्याला पाहायला मिळते. 2 फलंदाज. रुपेश येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू या ठिकाणी हाताळेल. 26 धावांचं लक्ष आहे. पहिला चेंडू हलगत खेळण्याचा प्रयत्न होता परंतु सरळ प्रशांत हातामध्ये जाऊन थांबला जातोय. चेंडूवर जर पाहिली तर रन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते येणार नाहीये. जितेन पुन्हा एकदा सज्ज असेल. या चेंडूवर आक्रमण तर केलाय परंतु सिंगल रन्स या ठिकाणी लेट फेकी आपल्याला पाहायला मिळाली आणि सिंगल रन्स या ठिकाणी कंप्लीट होते. गोपाल आणि जितेन डावखरे आताचा फलंदाज आहे. इथून जर पाहिलं तर थोडंसं फिल्डिंग मध्ये थोडीशी फेरबदल करतायत. उजव्या आणि डावखरे आताच्या फलंदाजाला
आपण पाहतोय जी फिल्डिंग रचना आहे ती उजव्या हातावर ऑफसाईड रिजन मध्ये 4, डावखुऱ्या हाताच्या ऑफसाईड रिजन वर 4. स्वीप शॉट करण्याचा प्रयत्न होता परंतु दर्शन त्या ठिकाणी चेंडूला पकडतोय. रन्स मात्र डिक्लेअर झोन कडे जाईल. चेंडू सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या लागली जाते 2 धावा. रुपेशचं चांगलं षटक मी आतापर्यंत म्हणेन. 2 चेंडू ज्या पद्धतीने रुपेशने टाकले आहेत खूप चांगल्या पद्धतीने रुपेशचे हे चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. निर्धाव चेंडू येण्याची गरज आहे कारण की लो स्कोरिंग आहे थोडीशी. सिंगल या ठिकाणी पुन्हा एकदा सिंगल रन्स घेतली जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढेल. 3 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर आहेत. इथे आपण पाहतोय रुपेश पुढचा चेंडू असेल. फटका तर सुरेख गॅप मध्ये खेळलाय. चेंडूवर येतोय चौकार. गोपालच्या बॅट मधून अगदी गॅप. गोपाल एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी दूरचा प्रवास. धन्यवाद डीजे. धन्यवाद. तर आपण पाहतोय खास वडकून म्हणजे डहाणून हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडूला सोडला आहे. वाईटचा इशारा येईल पंचांकडून. अतिरिक्त धाव. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या 8 धावा झाल्या आहेत. फटका मारण्याचा प्रयत्न होता ऑफसाईड रिजन मध्ये. प्रशांत आलाय त्या ठिकाणी चेंडूवर. इथून जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. पहिलं षटक कंप्लीट झालं आहे आणि 8 धावा या स्कोर कार्डवर आहेत. 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू 18. सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. अगदी खूप चांगल्या पद्धतीने दर्शनचा विचार करतोय आपण. जेव्हा जेव्हा पास्तळ संघ आपण मैदानामध्ये खेळताना पाहिला अगदी मॅन ऑफ द सिरीज मध्ये दर्शनला कित्येक वेळा पाहायला मिळालं होतं परंतु यावेळेस गॅप शोधलाय. चौकार येतोय. 12 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. आतापर्यंत 12 धावा स्कोर कार्डवर असतील. आपण पाहतोय 14 ची आवश्यकता आहे. समोरच्या दिशेने आक्रमण. पुन्हा एकदा आपल्याला बॉल मिळतोय. अगदी 2 चेंडूवर 2 चौकार मारले आहेत. धावसंख्या 4 ने वाढली जाईल. आतापर्यंत धावसंख्या 16 धावा स्कोर कार्डवर लागल्या आहेत. इथून 10 धावांची आवश्यकता आहेत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडूला पकडतोय मिस्टर मनीष आपल्याला पाहायला मिळतोय. शॉट ऑफ लेन परंतु पुन्हा एकदा रुपेशच्या हातामध्ये चेंडू. चांगली थ्रो. रन्स येणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. चेंडूचा खेळ जर पाहिला तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र नोचा कॉल आहे आणि नोच्या कॉलवर 1+1 2 धावा येतील. 18 धावा स्कोर कार्डवर. 8 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 धावांची आवश्यकता. इथे मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडूवर जर पाहिलं तर प्रशांत झेल सुटला जातोय. अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा चेंडू या षटकातील अजून शिल्लक. दर्शन गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु रुपेश बॅकअपला आले. चेंडूला पकडलाय. ओव्हरची होईल समाप्ती. 2 षटक कंप्लीट झालेत. 12 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आहे. 12 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी
अजूनही 7 धावांची आवश्यकता. बारा चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस आपण पाहतोय प्रशांत आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. सिंगल रन्स नक्कीच घेतली जाते. 6 धावा अजूनही जमवायच्या आहेत जिंकण्यासाठी. 20 धावा स्कोर कार्डवर झाल्या आहेत. 26 धावांचं लक्ष आपण पाहतोय. यावेळेस खराब चेंडू. आता मात्र 5 धावा दूर असतील आपल्या विजयाच्या. वडकुंड संघ इथे मात्र आत्महत्या मी म्हणेन. नक्कीच फिनिश करण्याच्या प्रयत्नामध्ये गडीबाद. थँक्यू. तिथून आपण पाहतोय 5 धावांची अजूनही आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मिस्टर गौरव आपल्याला पाहायला मिळेल. फटका सजवलाय. चौकार या ठिकाणी येताना स्कोर इज लेवल. एका धावेची आवश्यकता आहे. हो अजूनही जर पाहिलं तर सामना जिंकलेला नाहीये. रन्स मात्र बनवायचा 1 आणि हा वाईट चेंडू. हा सामना जिंकला जातोय तो म्हणजेच वडकुंड संघ. अभिनंदन. आणि पासल संघ SEC पासल संघ इथून कौतुक करीन. अंकेश घरत यांच्या शुभ हस्ते अगदी शेवटची आजच्या रजनीतील शेवटची मॅच. एका बाजूला वडकुंड तर दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल. येस किंगफिशर आणि पासळ संघ. या किंगफिशर संघ